दंडवत सर्वांना। आणि मी माझ्या व्हिडिओची सुरुवात ही देवपूजेपासूनच करते। आम्ही रोज सकाळ संध्याकाळ देवपूजा करतो आणि पारायण पण म्हणतो। तर मी आंघोळ वगैरे करून सर्व आवरून झालं होतं माझं। म्हटलं आता देवपूजा करून घ्यावा आधी। तर मग मी देवपूजा करत होते आणि म्हटलं तुम्हाला शेअर करावं, कारण की आता जे महानुभाव पंथात आहे त्यांना तर माहितीच आहे की सकाळ संध्याकाळ आपण देवपूजा करतो, पण ज्यांना जे नाही आहेत महानुभाव पंथात त्यांना पण कळावं म्हणून मी थोडं शेअर केलं। आणि हे बघू शकता, फक्त 15 दिवस झाले झाडे लावून आणि यांना एवढे छान फुलं आलेत ना, आणि ग्रो पण छान होतात ते झाडं बरं लगेच, फक्त त्यांना ऊन पाहिजेत। आणि म्हटलं आजपासून आपण डेली रुटीनची डेली रुटीन हे शेअर करतोय, तर त्याची सुरुवात आता चुका होतील माझ्याकडनं, पण चुकीतूनच शिकल्या जाईल ना, म्हणून म्हटलं मग आता ही शेअर करावं आपल्या तुमच्यासोबत। म्हणून मग आता ही आजपासून माझी छोटीशी सुरुवात म्हणायला हरकत नाही। तर मग मी तुमच्यासोबत शेअर करते। ऊन पडलं होतं, मी एक्स्ट्राचे कपडे पण धुतले होते त्या दिवशी। हे 2-3 दिवसाच्या आधीचा व्हिडिओ आहे। मग नंतर मला उपवास होता, तर मग म्हटलं फराळाला तर काही टाकलेलं नव्हतं, मग चकल्यांचं टाकलेलं होतं। चकल्या होत्या केलेल्या समजा, त्या तळल्या आणि ऋत्विकासाठी पण दुसऱ्या चकल्या तळून घेतल्या। नंतर मग म्हटलं, कारण की मला स्कूलला जायचं होतं फराळाचं करून, ऋत्विकाची स्कूल होते ना सुट्टी एकला, तर मग निघणार होते। म्हटलं आधी फराळाचं करावं। मग मी चकल्या वगैरे तळून झाल्या आणि मग ते चकल्या आहे ना, आम्ही रोज सकाळ संध्याकाळ जे जेवण करतो किंवा घरात बाहेरचं काही आणलं, काही पण असो, आम्ही देवाला उपहार दाखवतो। तर मग मी या चकल्यांचा देवाला उपहार दाखवला आणि म्हटलं आता, कारण की आमच्या याच्यात दाखवतात सकाळ संध्याकाळ, आता प्रत्येक चहा असो, नाश्ता असो, काही पण असो, आम्ही आधी देवाला उपहार दाखवतो, त्याच्यानंतर आम्ही खातो। आणि ही सवय आमच्या म्हणजे माझ्या ऋत्विकाला पण आहे, ती चालू राहते बाबा, ते एका पुढून एक, एका पुढे एक, एका पुढे एक। म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं की नाही असतंय, महानुभाव म्हणतात कसं असते म्हणून सर्व। आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण की मला पण म्हणजे मी पण आता नवीन आहे यूट्यूबमध्ये, मला पण आता माझ्या चुकांमधूनच शिकायचं आहे आणि मी नवीन आणखी शिकत तुमच्यासोबत पण तसं वेगवेगळं शेअर करेल। नंतर मी कपडे प्रेस केले, 2-3 ड्रेस होते प्रेस करायचे ते, आणि ऋत्विकाला आणायला गेली। 1 वाजला होता, म्हटलं आता 10 मिनिटात म्हणजे 10 मिनिटात पोचते। स्कूल काय 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे, पण मग 5 मिनिट आधी वगैरे सोडलं तर मग मी स्कूलला पोचले होते। आणि मग नंतर आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटतो। तर मला भाकरी वगैरे करून घ्यायच्या होत्या, कारण की मला जायचं होतं बाहेर, दुसऱ्या दिवशी वारी सेलिब्रेशन होतं। तर मग ऋत्विकासाठी ड्रेस पण आणायचा होता। तर मग 2-3 दुकानं फिरलो, त्याच्यानंतर मग एक ड्रेस सिलेक्ट केला आणि त्याच्यानंतर उपवास होता, तर साबुदाण्याचा वडा बाहेरच खाल्ला। म्हटलं तर फराळाचं करायला काही पुरणार नाही, तेवढा टाईम तर नाही आहे, कारण की 2-3 आणखी एक्स्ट्राचे कामं होते। मग बाहेर निघालो आणि एक ड्रेस सिलेक्ट केला तिच्यासाठी, पण त्यातही एवढा गोंधळ झाला, कारण की तो ड्रेस एका साईजनी मोठा घेतला होता आम्ही, कारण की तो आता शॉर्ट घेतला एकदम की तो नंतर कामात पण येत नाही ना, मग तो अल्टर करून घेतला। आणि मग नंतर गेलो टी शर्ट घ्यायला, यांना टी शर्ट घ्यायचे होते, मग टी शर्ट घेतले आणि मग त्याच्यानंतर घरी आलो। ते 10-10:30 तर घरी यायला वाजलेत आम्हाला। मग मी तिथंच व्हिडिओ संपवला, नंतर काही सुरू नाही केला।